ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇರೋದು ಜನರ ಕೂಗು ನ್ಯೂಸ್. ನಾನು ನಿಮ್ಮ ಅಕ್ಷತಾ ಬಿ. ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಮಹತ್ವದ ಸ್ಥಾನ ಸಮಾಜದಲ್ಲಿತ್ತು. ಆದರೆ ಆ ಘನತೆ ಕುಂದಿದೆ. ಮತ್ತೆ ಮೊದಲಿನ ವೈಭವವನ್ನು ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆಗೆ ತರುವಲ್ಲಿ ಹಿಂದಿನ ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, ಯುವಕರು ಮುಂದಾಗಬೇಕು ಎಂದು ಎಂಜಿವಿಸಿ ಕಾಲೇಜಿನ ಉಪನ್ಯಾಸಕ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಅಬ್ದುಲ್ ರहीमुल्ला ಹೇಳಿದರು. आपका जो जलसा हो रहा है ये उरूज की तरफ है, लेकिन इदारा जो तालीमी मियार से जवाल की तरफ है, तो इसको बचाइए, इसको बचाइए। जितने इंटेलेक्चुअल लोग, जितने तालीम याफ्ता लोग, जितने तमाम लोग तालीम याफ्ता खामोश बैठे हैं, बहुत नुकसान हो रहा है इदारा। जल्द से जल्द इस इदारे का कुछ न कुछ कीजिए, कुछ न कुछ कीजिए। मैं तमाम 98 और 90 बैच के तमाम लड़कों को, अपने भाइयों से गुजारिश करता हूं कि इस इदारे के लिए कुछ न कुछ कीजिए, वरना हाथ से निकल जाएगा। बहरहाल मैं इस मौके पर, मुझे बतौर मेहमान खुसूसी का मौका, मैंने कहा मेरे असातिज़ा के सामने, भले हम दुनिया के किसी भी बड़े से बड़े आला ओहदे पर पहुंचे, लेकिन उस्ताद के सामने हम बहुत ही छोटे ही हैं। यही हमारी तहजीब है। ಪಟ್ಟಣದ ಅಂಜುಮನ್ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಶನಿವಾರದ 1998-99ನೇ ಸಾಲಿನ ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಂದ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದ ಗುರುವಂದನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿದರು. ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಕಲಿಯಬೇಕಾದ ಮಕ್ಕಳು ಬೇರೆ ಕಡೆಗೆ ಓದುವಂತಾಗಿದೆ. ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದ ಪ್ರಾತಿನಿಧಿಕ ಸಂಸ್ಥೆಯಾದ ಅಂಜುಮನ್ ಕಮಿಟಿ ರಚನೆಯಾಗುವುದಕ್ಕೆ ಪ್ರಜ್ಞಾವಂತರು ಮುಂದಾಗದೇ ಇರುವುದು ಬೇಸರದ ಸಂಗತಿಯಾಗಿದೆ ಎಂದರು. ನಿವೃತ್ತ ಮುಖ್ಯ ಗುರು ಎಂಡಿ ಜರ್ತಾರ್ಗರ್ ಮಾತನಾಡಿ, ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬೆಂಕಿ ಬಿದ್ದಾಗ ಅದನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಕೆಲಸಕ್ಕೆ ನಾವು ಮುಂದಾಗಬೇಕೇ ಹೊರತು ಬೇರೆಯವರು ಬರುವುದಿಲ್ಲ. ಅಂಜುಮನ್ ಕಮಿಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನ ಖಾಲಿ ಬಿದ್ದಿದೆ. ಅದನ್ನು ತುಂಬುವ ಕೆಲಸ ಯುವಕರು, ಪ್ರಜ್ಞಾವಂತ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರಿಂದಾಗಬೇಕು. ಯಾರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ಹದಗೆಟ್ಟಿದೆಯೋ ಅವರೇ ಮದ್ದು ಕುಡಿಯಬೇಕು ಎಂದರು. ये मदरसा अब फिलवक्त ऐसे दौर से गुजर रहा है जहाँ से आपने तालीम पाकर निकले, सिसकियाँ ले रहा है, देखते ही देखते दम तोड़ दे। क्या हमारा फरीजा नहीं है, मेरा और आपका नहीं है? क्या करना चाहिए? उसका इलाज मुआवजा करना नहीं, उसका वो मरीज सुधर हो गया, गुजारा है। मरीज के लिए क्या करते हैं? दवा खा लिया, इलाज सकता होते अच्छा बनने की कोशिश, वो नहीं कर रहे हैं। हमें क्या कर रहे हैं? वो आपस में हाथापाई हो करके इधर को बर्बाद कर। इस घर को आग लग गई, इस घर के चला। हमें तैयार होना चाहिए, इसके लिए डट कर तैयार होकर उसके बचाव की फिक्र करना चाहिए। असातिज़ा का बात उठाना, वो ना होगा। अच्छी कमेटी बनाओ, कोशिश करो, क्यों रुके, क्या रुके, तहकीक करो, जाकर मिलो पकड़ बोर्ड के मिनिस्टर से, उसके रास्ते हमवार कर लो। रास्ते हमवार कर ले तो कमेटी बन जाती है, इलेक्शन होता है, सब कुछ होता है। अपॉइंटमेंट हो जाते हैं। असातिज़ा काम नहीं है, ठीक नहीं? 3 असातिज़ा 3 असातिज़ा चलेगा, अभी नहीं। मैं रिटायर को 20-22 साल चाहिए सर। अब तक हमारे वो जगह नहीं भरती है, अब तक खाली पड़ी हो है कि नहीं? ये सोचने की बात है। बस समय आए, अब याद करें, अपनी खुशियाँ मनाएं, यादों को ताज़ा कर लें, लेकिन उसका भी ख्याल रहे हमें कि हमारे इदारे जो हैं क्या किस हालत में क्या है, इसका ध्यान रखते हुए हम अपनी ज़िंदगी गुजारेंगे। मैं ये आप सबका ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ತಮಗೆ ಅಕ್ಷರ ಕಲಿಸಿದ ಗುರುಗಳನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಿದರು. ಶಿಕ್ಷಕ ಎಸ್.ಬಿ. ಜಾಗೀರ್ದಾರ್ ಮಾತನಾಡಿ, ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಅಸ್ಲಂ ಕಿತ್ತೂರ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಡೆದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸುವರ್ಣ ಅಕ್ಷರದಿಂದ ಬರೆಯಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಕಲಿಸಿದ ಗುರುಗಳನ್ನು ಗೌರವಿಸುವ ಸಂಪ್ರದಾಯ ಹಾಕಿಕೊಟ್ಟಿರುವ ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ನಡೆ ಮಾದರಿಯಾದದ್ದು ಎಂದರು. जिस्मानी ज़रूरियात को पूरा करने के लिए है, रोटी कपड़ा की मकान की ज़रूरत पूरी होती है, लेकिन इसके साथ साथ दीनी तालीम का होना, रूहानी तालीम का होना, आखिरत का बनना बहुत ज़रूरी है। अल्लाह से नज़दीक करने वाली तालीम जो है
हमारी दुनियावी ज़रूरियात भी पूरी हों, हमारी आखिरत का मंशा भी पूरा हो। तो अल्लामा इक़बाल ने बड़े ही खूबसूरत ಇನ್ನೂ ಆಗುದಿಲ್ಲ. ಇಷ್ಟು ಇಂಥ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಕೂಡಿ ಇಂಥ ಮಾತುಗಳು ನಡೆಯುವಂಥ ಮಾತುಗಳಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾತನಾಡಿದರು, ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತನಾಡಿದರು. ನಾನು ಮಾತನಾಡಿದ್ರೆ ಏನು ಹೊರಡುವುದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಇಂಥ ಇದಕ್ಕಾಗಿ ನನಗೆ ಸೇರ್ಪಡೆ ಮಾಡೋದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶಿವನಾಗಿದ್ದೇನೆ ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತು. ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನು ಮೌಲಾನಾ ನಿಸಾರ್ ಅಹಮದ್ ಜಾಮಯಿ ವಹಿಸಿದ್ದರು. ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಯಾಗಿ ಸಂಘಟನಾ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಜನಾಬ್ ಅಹಮದ್ ಅಸ್ಲಂ ಕೆ ಕಿತ್ತೂರ್, ನಿವೃತ್ತ ಶಿಕ್ಷಕರಾದ ಎಲ್ ಮೂಲಿಮನಿ, ಎಸ್ ಬಿ ಜಾಗೀರ್ದಾರ್, ಎಂಎ ಭಗವಾನ್, ಎಸ್ಎಚ್ ದಕನಿ, ಎಕೆ ನಂದವಾಡಗಿ, ಎಂಆರ್ ಕಲಾದಗಿ, ಎಸ್ಆರ್ ಅತ್ತಾರ್, ಎಚ್ಎಂ ಮೋಮಿನ್, ಎಂಎಂ ಶಾಪುರ್ ಇದ್ದರು. ಎಸ್ಐ ಹಿರೇಮಠ್ ಸ್ವಾಗತಿಸಿದರು. ಶಬಾನಾ ಮುದ್ನಾಳ್ ನಿರೂಪಿಸಿದರು. ವಿ ಮೋಮಿನ್ ವಂದಿಸಿದರು. ಇನ್ನಷ್ಟು ಸುದ್ದಿಗಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಜನರ ಕೂಗು ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್. ಇದು ನಿಮ್ಮದೇ ಧ್ವನಿ. ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಲು ಮರೆಯಬೇಡಿ.